जाते मीनाक्षीकडे। मीनाक्षी, त्या ठिकाणी सुद्धा ट्रॅफिक जाम झालेलं आहे। जरांगेंनी आवाहन केलेलं आहे, मुंबई मोकळी करा। ज्यांनी ज्यांनी गाड्या त्या ठिकाणी अडवलेल्या आहेत त्यांनी पोलिसांना सहकार्य करा। ज्या मैदानात गाड्या लावण्याचं पोलिसांकडून सांगितलं जाईल त्या मैदानात गाड्या लावा, अडवू नका। आता आपल्याला सरकारला सहकार्य करायची वेळ आलेली आहे। तर त्या आव्हानाला प्रतिसाद दिला जातोय का मराठा समाजाकडून? लागवी आपण सध्या पाहतोय, मी ईस्टर्न फ्रीवे ज्या ठिकाणी संपतो त्याच ठिकाणी आहे आणि जिथे मराठा बांधव जे आहेत त्यांना पोलिसांनी जिथे अडवलं होतं तिथे ही संपूर्ण दृश्य आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आज सकाळपासूनचीच ही तैशीच दृश्य जी आहेत ते आत्ता देखील आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मराठा बांधवांच्या नेत्यांनी म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की मुंबईतल्या सर्वसामान्यांना कुठेही त्रास होऊ नये, त्याची खबरदारी घ्यावी, दखल घ्यावी आणि इथून या गाड्या ज्या आहेत त्या हटवण्यात याव्या अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी केलेलं आहे। जेणेकरून मुंबईत सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि दिवसेंदिवस जे नेहमीच जाणारे इथून प्रवासी आहेत किंवा मग सर्वसामान्य जे आहेत त्यांना कुठेही त्रास होऊ नये याची त्यांनी दखल घ्यावी आणि सरकारला कुठेतरी सहकार्य करा अशा पद्धतीची वक्तव्य जे आहेत जरांगे पाटील यांनी केलेली आहेत। त्यामुळे त्यांची ही संपूर्णता आता राज्य सरकारच्या पुढे असलेली भावना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण पाहतोय की संपूर्ण ईस्टर्न फ्रीवे जे आहे ते जाम झालेलं आहे, कारण इथे मुंबईत आलेला संपूर्ण मराठा बांधवांचा ताफा जो आहे याच ठिकाणी सकाळी अडवण्यात आला आणि त्यानंतर सध्या आपण पाहतोय की आणखीन काही तास हे उलटून गेलेले आहेत। जवळपास 5 ते 6 तास जे आहेत ते उलटून गेलेले आहेत आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय की शेकडो गाड्या ज्या आहेत त्या अद्यापही दूरपर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय की त्यांचा खाण्यापिण्याचा जो काही बंदोबस्त जो आहे तो याच ठिकाणी काही वेळापूर्वी त्यांनी केला होता। त्यामुळे राज्यभरातून अनेक मराठा बांधव जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। एकीकडे आपण पाहतोय की मुंबई पोलीस जे आहेत ते सतर्क आहेत, ठिकठिकाणी तैनात आहेत, पण मात्र ट्रॅफिकची जी काही या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यावरती जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीत आव्हान केलेलं आहे त्या आव्हानापुढे आता हे मराठा बांधव कसे या सगळ्याला सहकार्य करतात हे देखील पाहावं लागेल। सध्या आपण पाहतोय जैशी ती तैसीच परिस्थिती इथे पाहायला मिळते, कारण चारी बाजूनी आपण पाहतोय की चारी बाजूनी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि ही संपूर्ण आता कोंडी सुटावी यासाठीचा हा पोलिसांचा प्रयत्न आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की मराठा बांधवांकडनं ही समज जी आहे ती घेतली जाते का आणि इथली वाहतूक जी आहे ती आता खुली केली जातात का काही मिनिटात हे देखील पाहावं लागेल। त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा, आंदोलकांना सांगा जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत। तातडीनं मुंबईतले रस्ते मोकळे करा, पोलीस सांगतील तिथं वाहनं पार्क करा। आंदोलकांना विचारा त्यांच्यापर्यंत तो निरोप पोहोचलाय का जरांगेंचा। निश्चितच लागवी माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत। आता इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेला आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये हा संपूर्ण आता प्रमुख मार्ग आहे जिथे रोजची जास्त रहदारी असते। तुम्हाला समज दिलेली आहे जरांगे पाटलांनी, तुमच्यापर्यंत निरोप पोहोचलेला आहे का? नाही पोहोचला, आतापर्यंत नाही पोहोचला। आता आम्हाला निरोप पोहोचलेला आहे, पण पाटलाचं एकच गोष्ट म्हणणे आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही आणि हे रस्ता आहे ना रोज बी चालू राहील। आम्ही मराठी इथं आलेलो आहे, आम्ही मराठी आलेलो आहे इथून महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यातून। आम्ही मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही। जय मीनाक्षी आव्हान केलेलं आहे आता मुंबई मधल्या सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठीच्या ह्या गाड्या इथून हटवाव्या, त्यासाठी आता तुम्ही काय भूमिका घेणार आहे? तुमच्यापर्यंत त्यांचा मेसेज आलेला आहे का? पाटलाने ना ऑलरेडी 2 वर्ष वेळ दिलता, तरी 2 वर्ष वेळ देऊन सरकारला अजूनही उचलली नाही, अजूनही सरकारची जाग नाही। त्याच्यामुळे गाड्या हटवण्यासंदर्भात जरांगेंनी आवाहन केलंय। मीनाक्षी आरक्षणावर तर जरांगे बोलतातच आहेत, पण गाड्या हटवण्यासंदर्भात आवाहन केलेलं आहे, यावर हा निरोप पोहोचलाय का? त्यांनी आता आव्हान केलेलं आहे गाड्या हटवण्यासाठी। तुम्हाला मराठा बांधवांसाठी त्यांनी आता आझाद मैदानावरनं आव्हान केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांचं ऐकणार आहेत का? या गाड्या इथून हटवणार आहात का? कुठे लावणार गाड्याला? पार्किंग द्या ना, आम्ही कुठे ठेवणार गाड्या? आम्ही उचलू पण गाड्या कुठे ठेवणार?
सरकारला कळायला पाहिजे ना कुठं पार्किंग जरांगे पाटलांचं आवाहन आहे, पोलीस जिथं सांगतील तिथं गाड्या लावा. पाहिजे ना. गाड्या खिशात ठेवायची वस्तू नाहीये. मोबाईल ठेवतो खिशामध्ये, आम्ही राशन ठेवतो गाडीमध्ये, पण गाड्या कुठं लावणार आम्ही? निश्चितच आपण पाहू शकतो मागच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था जी आहे त्या एकूणच दिशा दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही यावरती काय सांगता? मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करते की त्यांनी जरांगे पाटलांचा तो बाईट आपल्याला ऐकवावा. तो बाईट आपण कार्य करताना ऐकूया. जरांगे पाटलांचा निरोप कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. जे आवाहन जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला केलेलं आहे, महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना जे आवाहन करण्यात आलेलं आहे, तो बाईट आपण ऐकवण्याचा प्रयत्न करूया. काही क्षणात काय म्हणाले होते जरांगे पाटील? आता तुम्हाला पण सहकार्य करायचं. प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं. म्हणजे किती लांब असू दे, एकही गाडी रोडवर राहता कामा नये. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केलेला मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे. जबाबदारी तुमची आहे. आता मीनाक्षी, तुम्ही ऐकलं असेल की काय म्हणाले जरांगे पाटील. प्रयत्न करा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा. आपण पाहतोय जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे. 2 मिनिटात या ठिकाणी मुंबईत जी ट्रॅफिक जाम केलेली आहे ती मोकळी करा. गाड्या ट्रक जिथं लावलेले आहेत ते मोकळे करा. पोलीस ज्या ठिकाणी सांगतील तिथं पार्क करा, असं आवाहन स्वतः जरांगे पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि जो ऐकणार नाही त्याला तिथूनच माघारी पाठवा, असं सुद्धा जरांगे पाटील म्हणतायत. निश्चितच लागवी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मराठा बांधवांकडे जाऊया. तत्पूर्वी आपण पाहू शकतो जनसागर जो मुंबईमध्ये दाखल झालेला आहे मराठा बांधवांचा, त्यांचा ताफा जो आहे ईस्टर्न फ्रीवेवरतीच थांबवण्यात आला आणि त्यानंतर कुठेतरी ही वाहतूक कोंडी झालेली आहे. जरांगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे थेट तुम्हा लोकांना, ज्या गाड्या इथे तुम्ही आणलेल्या आहेत त्या तातडीने इथून हटवावा, कारण सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात अडचण झालेली आहे, मोठा त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचं आव्हान तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे का? जरांगे पाटलाचं आव्हान बरोबर आहे, पण आम्हाला पार्किंगची व्यवस्था द्यावावे. रात्रपासून रोडवर गाडी आहे. वाहनं जरांगे पाटील वापस जावेपर्यंत एकही वाहन इथून हलणार नाही. मुंबई जर खुली पाहिजेत असेल तर पाटलाचे आदेश काय जे मागण्या आहेत ते पूर्ण करावी आणि मुंबई खुली करावी. नाही आम्ही कुठं राहणार गाड्या सोडून? आम्ही कुठं राहणार? आम्ही राहू शकतो. अहो मोबाईल आता मी सांगितलं की मोबाईल खिशात ठेवू शकतो, गाडी खिशात ठेवायची नाही. आमचा एक महिन्याचं राशन आमच्या गाडीमध्ये ऑलरेडी आहे. सगळे गॅस आहे, राशन सगळं आहे, पाणी आमच्या कंपल्सरी 1 महिना पुरेल एवढं पाणी सुद्धा आमच्या गाडीमध्ये आहे. पाटील जोपर्यंत जाणार नाहीत मुंबईतनं तोपर्यंत मुंबई अशीच राहणार आहे. असं देखील सांगितलेलं आहे जो ऐकणार नाही त्यांना माघारी पाठवा, असं जरांगे पाटील म्हणतायत आझाद मैदानावर. पाटलांचा आदेश मान्य आहे ना. आम्ही कुठं पार्किंगला व्यवस्था द्या, आम्ही पार्किंगला गाडी लावू शकतो. पार्किंगला व्यवस्थाच नाही ऑलरेडी कुठं. आम्ही सगळे आता रात्री आम्ही आहे ना 5 तास फिरत होतो. 5 तास ह्या ब्रिजवरनं म्हणत होते डिपार्टमेंट इकडल्या साईडने जा, पार्किंगला व्यवस्था आहे, तिकडल्या साईडने जा, पार्किंगलाच आहे, आणि कुठंच पार्किंगला व्यवस्था नाही. आम्ही रात्री बरोबर 4 तास फिरत होतो आणि आम्ही 1000 किलोमीटर इथून अंतर काटून इथं आलोय. आतापर्यंत याला आम्हाला अंतर म्हणजे 1000 किलोमीटर आम्ही सांभाळून आलोय. आणि इथलं प्रशासन किंवा सांगतात की तुम्ही इथं येऊन राडा करायला, असा करायला, तसं काहीच नाही अजून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.